हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत असाल. आम्ही पण एकदम मस्त मजेत आहोत. काल अवीरच्या बाबांचा म्हणजे प्रीतमचा वाढदिवस झाला आणि आम्ही सगळ्यांनी खूप एन्जॉय केलं. आणि उद्या आमच्याकडे गेस्ट येणार आहे, तर सकाळपासून माझी तीच प्रिपरेशन सुरू आहे. ॲक्च्युली झालं असं की मध्ये ना मला वेळ नाही मिळाला आणि थोडीशी मला तब्येत पण बरी नव्हती, अवीरची पण बरी नव्हती. सो जास्ती कामं अशी अंगावर आले. म्हणजे वॉशरूम जसं वीकली क्लीन होते ते वीकली क्लीन नाही झालं, तर ते करावं लागलं. त्यानंतर मला आता पूजा करायची आहे, स्वयंपाक करायचा आहे. स्वयंपाकमध्ये फक्त चपात्या बाकी आहे, बाकी सगळं झालं. आणि आता मी कपडे टाकत होती वाळू, तेव्हा लक्षात आलं की ऊन एवढं कडक झालं आहे आणि लिटरली पाय लाचत आहे. म्हणजे कडक इतकं झालं आहे की पायाला असं झोंबतंय ती ऊन आता. आणि म्हणजे होळी झाली आहे, तर होळी झाल्यावर ऑब्व्हियसली थोडीशी जास्तीच ऊन पडते आणि म्हणूनच आमच्याकडे माठ पण निघाला आहे. मी नॉर्मली प्रेफर करते की फ्रीजचं पाणी अजिबात नाही प्यायचं, अजिबातच नाही. मी फक्त त्या दिवशी थोडंसं ऊसाचा रस पिला फ्रीजमध्ये ठेवून. एक तर तो कडू पण आला आणि दुसरी गोष्ट म्हणजे इतकं गळा माझा पकडला त्याने. सो मी तुम्हाला सुद्धा एक रिक्वेस्ट करेल, नॉट सजेशन, रिक्वेस्ट, की प्लीज तुम्ही पण माठाचं पाणी प्या. फ्रीजचं पाणी अजिबात पिऊ नका. एकतर माठाचं पाणी हेल्दी पण असतं, थंड पण असतं आणि मन तृप्त करतं ॲज कम्पेअर्ड टू फ्रीजचं पाणी. सो तुम्ही ही गोष्ट सजेशन म्हणून घ्या किंवा मी रिक्वेस्ट करते ते म्हणून घ्या. सो चला आता मी पटकन पूजा करून घेते. 1:45 वाजले आहे, माझी अजून पूजा नाही झाली आहे. आता मी पूजा करते, त्यानंतर अवीला जेवण भरवेल. ब्रेकफास्ट आमचा हेवी झाला होता, त्यानंतर अवीला फ्रूट्स पण भरवले होते. सो चला आता पटकन पूजा करते आणि त्यानंतर चपात्या करूया. बाय बाय. 1 देन ए ABC नंतर 4 5 6. चला म्हणजे सोनूला. जसं की मी तुम्हाला सांगितलं की आमच्याकडे ऑलरेडी गरमी सुरू झाली आहे आणि थंड पाणी प्यायची प्रीतमला खूप भयंकर क्रेविंग होत होती. तो मला बोलला की फ्रीजमध्ये ठेवू पाणी. मग त्यानंतर त्याला काय सुचलं माहिती नाही, पाणी न ठेवता त्याने मला म्हटलं दीपिका चल तुला एक सरप्राईज देते आतमध्ये जाऊन. आणि आतमध्ये गेल्या गेल्या पटकन तो वर चढला आणि लगेच त्यांनी जो माठ आहे आमचा जुना तोच काढला. त्यानंतर मी त्याला छान असं वॉश करून घेतलं, कारण हा आता 1 वर्षापासून तसंच्या तसंच ठेवला होता. सो मला त्याला छान असं क्लीन करून घ्यायचं होतं आणि त्यानंतर 1 दिवस नाही यात पाणी भरून सुद्धा ठेवायचं होतं. त्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून आपण यातलं पाणी पिऊ शकतो. पहिल्या दिवशी जेव्हा आपण यात पाणी भरून ठेवते पाणी नको प्यायला आपण, एक तर त्यात धूळ पण भरपूर होते आणि सेकंड थिंग म्हणजे ना भरपूर असा मातीचा वास त्याला लागला होता. सो तसं काहीसं झालं. मी त्याला छान असं पाणी भरून ठेवलं. म्हटलं उद्यापासून आज रात्री याचं पाणी मी चेंज करेन आणि रात्री भरून दुसऱ्या दिवशी सकाळी आपण छान थंड पाणी पिऊ शकतो. त्यानंतर आज ना मला सोफ्याचे कवर पण क्लीन करायचे होते. त्याचबरोबर सोफ्याला जे कुशन्स आहेत स्क्वेअरवाले त्याचे पण कवर्स जे आहे ते मला चेंज करायचे होते आणि त्याला क्लीन पण करायचे होते. तर मी आज मशीनमध्ये हेच सगळं लावलं. त्याचबरोबर 2 बेडशीट्स होते ते सुद्धा क्लीन करून घ्यायचे होते. तर हे सगळंच मी सोबत लावलं होतं, कारण सोफ्याचे कवर मी ना वीकमधनं किंवा 2 वीकमधनं एकदा नेहमीच क्लीन करते. सो ते नेहमी क्लीन असते. पण हे कवर जे मी ऑनलाईन मागवलं हे खूप पातळ आहे, मला थोडं जाडे एक्सपेक्टेड होते. सो हे मी सध्या काही दिवस वापरेन आणि त्यानंतर मी याला चेंज करेन आणि मोठे म्हणजे थोडेसे जाडे असे घेईल, ते जास्ती बेटर वाटते मला. हे जे आहे ते एवढे सूट पण नाही करत माझ्या पॉईंट ऑफ व्ह्यूने, मला थोडे जाडे हवे होते. सो ठीक आहे, काही हरकत नाही, काही दिवस वापरल्यानंतर मी चेंज करेन. असे सेम मी सिल्वरमध्ये पण मागवले आहे, पण खरंच माझी ती वापरायची एवढी इच्छा नाही आहे, कारण ते सुद्धा पातळ भरपूर आहे. म्हणजे त्याची कॉस्ट कमी होती त्यामुळे शायद ते पातळ आहे, असं काहीतरी असू शकते. त्यानंतर मी देव जे माझे बसले आहे तिथे आजूबाजूला छान अशी क्लिनिंग करून घेतली आणि त्यानंतर मस्त अशी देवपूजा केली. पण देवपूजा करण्यापूर्वी मला तुम्हाला हे एक शेअर करायचं होतं. अवयुना त्याचं खूप मस्त खेळतो, म्हणजे कधीच खेळतो, अदरवाईज तो खूप जास्ती त्रास देतो. पण आज बघा तो खेळतो आहे आणि त्याचबरोबर तो काय खेळतोय मला या गोष्टीचं जास्ती प्राऊड फील होत होती की तो ना ABCD असं बोलतो व्यवस्थित. 1 2 3 4 पण छान बोलतो. 10 पर्यंत तुम्ही आता स्टार्टिंगला बघितलंच असाल, खूप मस्त तो बोलतो. थोडंसं त्याला अजून वेळ लागेल क्लिअर बोलायला आणि फ्लुएंट बोलायला. तो खूप फास्ट बोलून संपवून देतो, पण मला त्याला ते सुद्धा एकदम शांतपणे शिकवायचं आहे. ते सुद्धा मी त्याला लवकरच शिकवेल.
चला तर आता मी किचनमध्ये आली आहे आणि मला चपात्या करून घ्यायचा होता. बाकी सगळं तर झालं होतं, ऑलमोस्ट डन होतं. आता मी पटापट चपात्या इथे बनवून घेते आणि त्यानंतर मला सर्वात पहिले अव्यूला जेवण भरवायचं आहे. मी मोस्ट ऑफ टाईम मोठ्या चपात्या करते, म्हणजे कधी कधी माझं मूड असलं तर छोट्या पण करते, अदरवाईज मोठ्या पण करते. आणि ना यावेळेस जे मी गहू दळून आणले त्यात थोडेफार मला गव्हाचे दाणेसुद्धा दिसले, म्हणजे असं वाटलं की ते प्रॉपर असं दळलं नाही गेलं आहे किंवा काही 1-2 दाणे असावे. कधीतरी असतं, नेहमी असं नसते, पण कधीतरी असतं. आता माझी एक चपाती इथे होईपर्यंत ना मी म्हटलं पटकन वरण जे आहे ते घोटून घेते, म्हणजे पातळ करून घेते त्याला मीठ वगैरे घालून, बिकॉज मला सर्वात आधी अव्यूला भरवायचं होतं. 12:45 वाजला होता, म्हणजे त्याने फ्रूट्स वगैरे खाल्ले होते त्यामुळे त्याचं पोट भरलं होतं. पण तरीसुद्धा माझं असं असते की त्याला मॉर्निंगला 8:30-9च्या दरम्यान जर मी त्याला फ्रूट दिलं तर त्यानंतर त्याला 12:30 किंवा 12-12:30पर्यंत प्रॉपर असं जेवण करून द्यायचं. आणि त्यासाठीच म्हणून आज मला असं झालेलं की मी कधी अव्यूला भरवते, कारण त्याला भूक लागली असेल पण त्याचं एवढं काही नसते, तो खेळण्यात बिझी असलो की त्याचं नॉर्मल चालतं. पण एक आपल्या आईचं मन असतं की मला भरवायचं आहे त्याला. आणि ना अव्यू अजून स्वतःच्या हाताने प्रॉपर असं काही खात नाही, त्याला काहीही स्वतःच्या हाताने दिलं तर तो नुसता राडा करतो, खायला अजिबात त्याला इंटरेस्ट नाही आहे. त्याचबरोबर वरणसुद्धा मला इथे पातळ करून त्याला द्यायचं होतं. चला तुमच्याशी आणखी एक गोष्ट शेअर करते. किचनमध्ये एक छोटंसं चेंज झाला आहे. उजव्या साईडला जो माझा मिक्सर होता तो आता तिथे नाही राहणार, उजव्या साईडला माझा माठ आला आहे. मी लेफ्ट साईडला सुद्धा ठेवू शकत होती, पण प्रॉब्लेम असा होतो की मी भांडी वगैरे घासल्यानंतर मला तो स्पेस लागतो थोडाफार वापरायसाठी, म्हणजे भांडी वगैरे धुतलेले ठेवायसाठी. सो म्हणून मला जो माठ आहे तो उजव्या साईडला ठेवावा लागला आहे. आणि माझ्याकडे नाही ते होम डेकोरची आणखी एक वस्तू येणार आहे, जी की लवकरच तुम्हाला आय थिंक नेक्स्ट टू नेक्स्ट व्लॉगमध्ये बघायला मिळेल. खूप सुंदर आहे आणि तुम्हाला पण ती वस्तू हवी असेल, म्हणजे बघितल्यानंतर तुम्हाला वाटेल की तुम्हाला पण ऑर्डर करायची, तर तुम्ही सुद्धा कम्युनिटी पोस्टमध्ये जाऊन ती वस्तू घेऊ शकता. चला तर आज मी मस्त मेथीची भाजी बनवली होती आणि मी यावेळेस वांगी न घालताना मुंगाची डाळ घातली होती. ही सुद्धा भाजी खूप टेस्टी वाटते. म्हणजे मेथीची भाजी तर माझी पर्सनली खूप फेवरेट आहे, आधीपासून आमच्या घरी सगळ्यांनाच आवडते. ही अशी भाजी आहे जी मी आठवड्यातनं 2 ते 3दा सुद्धा खाऊ शकते. चला तर अव्यूची प्लेट इथे रेडी आहे. आता मी त्याला पटकन जेवण भरवते. आज पहिल्यांदा प्रीतमने खूप एक्साइटमेंटने कोणती गोष्ट केली होती, ती म्हणजे माठ स्वतःहून काढायचं. आणि त्याचमुळे ना त्याला इथे थोडंसं पेन होत होतं, कारण त्याने थोडा जास्ती हात वर केला असेल. आणि तेच मी त्याला इथे विचारत होते की तुला एक्झॅक्ट काय कुठे दुखतं आहे, म्हणजे आपण थोडंसं तिथे बाम वगैरे लावूया. त्यानंतर प्रीतमला इथे दुपारी जेवण करायचं होतं, सो मी पहिली चपाती गरम गरम त्याला बनवून दिली आणि दुसरी पण देत होती. तर मी म्हटलं अव्यूला घे, बाबांना देऊन ये. तर त्यांनी द्यायला आला, पण त्यांनीच पहिला बाईट घेतला. म्हटलं ठीक आहे, काय हरकत नाही, तुला हवं तेवढं खाऊन घे. त्यांनी परत बाबाला दिला आणि परत ती चपाती घेतली. अशा छोट्या छोट्या गोष्टींना मी नेहमीच म्हणजे अव्यूला सांगत असते की चपाती घेऊन जा, बाबांना दे, किंवा पाणी घेऊन जा, बाबांना दे, किंवा ती प्लेट घेऊन ये, सिंकमध्ये ठेव, किंवा मला दे. ह्या छोट्या मोठ्या गोष्टींना आपण मुलांना आतापासून शिकवायला पाहिजे, म्हणजे ते सुद्धा ह्या गोष्टी शिकतील. आणखी अजूनही चाललंच आहे. हे घे अव्यू, तू घाल. तक्कू 4 वाजताच्या दरम्यान इथे अव्यूची छान झोप झाली होती. आणि झोपेतून उठल्या उठल्या त्याला आजूबाजूला भरपूर सारे टॉयज दिसले होते, कारण मी एडिटिंग करत होती. तर माझं लक्ष नव्हतं की मला सगळं आवरून ठेवायचं आहे बेडरूमचं, तर ते तसंच्या तसंच राहिलं. आणि अव्यूचं उठल्याबरोबर सुरू झालं की आई माझ्याशी खेळ, बाबा माझ्याशी खेळा. आणि आम्ही म्हणजे मी उठून जात होती तर जोरात रडायला लागत होता. सेम प्रीतम उठून जायचा तर जोरात रडून तो बोलवून घ्यायचा आम्हाला. आणि मग असा कधीतरी ना अव्यूबरोबर आम्ही दिवसातून एकदा तरी असा टाईम स्पेंड करतो. मोस्ट ऑफ टाईम रात्री करतो, जेवण वगैरे झालं सगळी भांडी आवरली की आम्ही असा टाईम स्पेंड अव्यू बरोबर करतो. पण आज त्याचं होतं की मी झोपून उठलो आहे आणि मग आता फ्रेश एनर्जीवर होता तो, त्याच्यामुळे त्याचं मस्त असं मजा मस्ती चालली होती. तुम्हाला असं वाटत असेल की अव्यू इथे रडतोय आणि आम्ही काय करतोय, हसतोय, पण असं नाही आहे. तो ड्रामावाला रडत होता आणि विदिन अ मिनिट तो एकदम नॉर्मल झाला. आणि त्यानंतर म्हणजे विंडोमध्ये बाबांबरोबर परत खेळायला लागला. ही सुद्धा नवीन जागा त्याची झाली आहे खेळायसाठी. मावशी रोज तिथे झाडू पोछा करते, त्यामुळे ती जागा क्लीन असते आणि अव्यू तिथे खूप मजा मस्ती करतो. त्याला तिथे हाईड अँड सीक खेळायला बाबांबरोबर किंवा माझ्याबरोबर खूप आवडतं. आणि तिथून ना जोरजोरात तो 1 2 3 4 पण म्हणत असतो मोस्ट ऑफ टाईम. चला तिथे मजा मस्ती करून झाली आणि आता
आता इथे सोफ्याकडे आलो. आमच्या सोफा कधीच म्हणजे तासभरसुद्धा व्यवस्थित राहत नाही. सगळं सामान अव्यू तिथे काढूनच फेकतो. त्याला कितीही टक मी केलं ना तरीसुद्धा. त्यानंतर ना मला हे एक जे आहे आपलं वाईन चिम ते क्लीन करायचं होतं. त्याला खूप धूळ होती म्हणून मी प्रीतमला म्हटलं की प्लीज मला ते काढून दे. ते काढल्यानंतर ना छान मी त्याला असं पाण्याखाली वॉश करून घेतलं. हे मी मिशोवरनं घेतलं आहे. याचा मला व्हिडिओसुद्धा करून घ्यायचा होता शॉर्ट रीलसाठी. सो तेच करायला मी इथे घेणार होती, पण त्यापूर्वी म्हटलं छान याला क्लीन करून घेते. हे ना 89 रुपीज की 100 रुपीजच्या मध्ये तुम्हाला मिळून जाईल मिशोवर. याची लिंक पण तुम्हाला हवी असेल तर मी कम्युनिटी पोस्टमध्ये देते. हे खूप सुंदर आहे दिसायला. हे हवेनी वाजत नाही पण ते गोल गोल फिरतं आणि त्याचबरोबर ना कलरफुल असल्यामुळे खूप सुंदर वाटते. तुम्ही बघू शकता. आणि आमच्याकडे ना असं लाईट येतो लेफ्ट साईडून तर ते खूपच सुंदर दिसतो. इवन मी जिथे लावलं आहे ना ते माझ्या बाल्कनीच्या पुढे तिथे सुद्धा ते खूप सुंदर दिसतं. त्यानंतर मला ना खूप क्रेविंग होत होती काहीतरी स्वीट खायची म्हणून मी इथे बाल्कनीमध्ये येऊन बसून तिथे खात होती. बिकॉज आतमध्ये खाल्लं तर अव्यू मागेल आणि त्याला मला ते द्यायचं नव्हतं कारण मी ते फ्रीझरमधनं काढलं होतं. हा जो केक आहे ना क्रीम बेल कंपनीचा तो खूप मस्त केक आहे. आईस्क्रीम केक आहे तो म्हणून. त्यानंतर इथे मी आज स्टीम राईस करायला घेतलं आहे कारण चला तर इथे ना मी छान अशी कटिंग करून ठेवली आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे शिमला मिरची की प्रीतमला आवडत नाही पण तरीसुद्धा मी थोडी घालणार आहे. बारीक बारीक कट केलं ॲक्च्युली चॉपरमध्येच. त्यानंतर आहे इथे कॅबेज आणि सोबतच थोडेफार बीन्स घेतले आहे, थोडी कोथिंबीर आणि खूप सारा कांदा आणि हे सगळं ना आपल्याला एकदम लाईट सॉते करायचं आहे. पण मी हे करण्यापूर्वी तुम्हाला दाखवते की मी इथे अव्यूसाठी छान असा पराठा केला आहे. काकडीचा पराठा केला आहे. अव्यूला हा आवडतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज आम्ही फ्राईड राईस खाणार आहे. सो आय फील की त्याला तेवढं ते नको द्यायला. सो म्हणून मी त्याच्यासाठी छान असा पराठा बनवला आहे. त्याचबरोबर इथे माझं दूध तापतं आहे आणि इथे छान माझी देवपूजा झाली आहे सायंकाळची. माझे देवबाप्पा खूप छान दिसत आहे. आणि मी इथे आणखी पण थोडीफार चॉपिंग केली आहे. ते म्हणजे मंचुरियनसाठी माझ्याकडे असं थोडंसं प्रीमिक्स आहे ते मी ट्राय करणार आहे. आज तुमच्याशी पण रेसिपी शेअर करते. सर्वात आधी तर चॉप केलं आहे मी ते म्हणजे भरपूर सारा कॅबेज, त्यानंतर कोथिंबीर आणि थोडीशी मिरची पण मी इथे चॉप करून ठेवली आहे. हे सगळं करण्यापूर्वी हे सगळं मी करणार आहे पण त्याला वेळ आहे बिकॉज आज आहे गुरुवार आणि मला जायचं आहे स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी मंदिरात. सो मी आता म्हणजे मी रेडीच आहे, फक्त मी ड्रेस चेंज करते, पटकन दर्शन करून वापस येते. प्रीतम आणि अव्यू आज नाही येणार आहे कारण प्रीतमची मॅच सुरू आहे. तो मॅच सोडायला अजिबात रेडी नाही आहे आणि प्रीतमचं असं मत आहे की अव्यूला मी सांभाळून घेईल, मॅच बघता बघता तू जाऊन ये. सो हे सगळं मी नंतर करेल. आता मी फक्त पराठा रेडी केला आहे. पराठा रेडी करून प्रीतमला देईल, प्रीतम अव्यूला भरवून देईल, तेव्हापर्यंत मी जाऊन येते. आणि त्यानंतर मस्त गरमागरम आपण फ्राईड राईस आणि त्याचबरोबर मंचुरियन, ग्रेव्ही मंचुरियन ट्राय करते. मी पण ॲक्च्युली फर्स्ट टाईम करते पण तुमच्याशी रेसिपी शेअर करते. सो टेस्टी वाटली तर मी रेसिपी कंटिन्यू टाकेल यामध्ये, नाहीतर मी टाकणार नाही. चला तर मी पटकन दर्शनाला जाऊया आणि दर्शन म्हणजे जिथे मी जाते तिथलं सुद्धा तुम्हाला दाखवते. संसारी अनाथनाथे अंबे करुण्या तेजा सेविती साधू संत मनुविधान माझा आरण्य नमः शिवाय तलीरवन कुर्यात महेरणाय चक्षसे ओम ह्यो वश्वतवरसस्तस्य भागयते हनः उषितिर्वमातरम् ओम तस्मारंगमामो यस्य क्षयाय जिन्वत. मी तिथे दर्शन केलं आणि त्यानंतर मी रिटर्न निघाली. मला प्रसाद घ्यायला वेळ नव्हता म्हणण्यापेक्षा मला उशीर होणार होता. तिथे भरपूर गर्दी होती. सो मी पटकन गाडी घेतली आणि घराकडे निघाली. पण दर्शन खूप छान झालं. चला तर खूप छान दर्शन झालंय आणि त्याचबरोबर आज मला आरती पण अटेंड करता आली बिकॉज अव्यू आणि प्रीतम सोबत नव्हता. जर ते सोबत असले की थोडं डिफिकल्ट होते. अव्यू असलं तरी होऊन जाते पण प्रीतमचं असं असते की चल दर्शन कर आणि चल. सो आज खूप छान दर्शन झालंय. माझं बाळ कुठे आहे? मज्जा आहे तुझी.
प्रीतमने सगळ्यात महत्त्वाचं काम केलं आहे ते म्हणजे अविवला पोटभर भरवलं आहे. त्यानंतर मी घरी आली, हातपाय धुवून घेतले आणि त्यानंतर सगळ्यात आधी फ्राईड राईस करायला घेतला. थोडं तेल घातलं आहे, त्यात मी अद्रक आणि लसण जे आहे ते आपलं कुटून घातलं आहे किंवा किसून घातलं आहे म्हटलं तरी चालेल. त्यानंतर जो कांदा आपला होता तो पण थोडा हलकासा सॉते करून घेतला. त्यानंतर त्यामध्ये शिमला मिर्च आणि त्याचबरोबर कॅबेज मी घातलं. त्यालासुद्धा मी छान असं हलकंसं सॉते करून घेतलं. बीन्स पण त्यासोबतच मी घातलं होतं. याला ना हाय फ्लेमवर आपल्याला सॉते करून घ्यायचं आहे. 5 ते 7 मिनिटानंतर मी यात राईस आणि त्याचबरोबर आपल्याला यामध्ये तुम्हाला जे काही सॉसेस आवडत असेल ते घालायचं आहे. मी यात घातलं आहे शेजवान चटणी, त्याचबरोबर थोडंसं विनेगर, त्याचबरोबर थोडंसं आपला जो ब्लॅक सॉस असतो म्हणजे सोया सॉस तो घातला आहे. त्यानंतर तुम्ही यात केचप नॉर्मल पण घालू शकता. माझ्याकडे अवेलेबल नव्हता म्हणून मी स्वीट अँड सोरवाला घातला. त्याचबरोबर थोडं मीठ आणि कोथिंबीर यात घातली आहे. तुम्हाला आणखी पण काही सॉसेस आवडत असेल ना ते सुद्धा तुम्ही यात घालू शकता. त्यानंतर याला मिक्स म्हणजे छान असं मिक्स करून घ्यायचं. सगळीकडे मीठ आणि बाकी सगळे सॉसेस मिक्स झाले पाहिजे. त्यानंतर याला मी 5 ते 7 मिनटं परत थोडंसं शिजू दिलं आहे, कारण आपला राईस जो आहे तो 80% कुक असतो. त्यानंतर मी इथे मंचुरियन करायला घेतलं आहे. ऑलरेडी मी सगळं कटिंग करून ठेवली होती. त्यानंतर त्यामध्ये मी मीठ, त्याचबरोबर थोडं कॉर्नफ्लावर आणि बेसन घातलं आहे आणि त्यानंतर याला ना 10 मिनटं तसंच सोडून द्यायचं त्याच्यावर झाकून. 10 मिनटानंतर थोडं पाणी सोडायला लागतं आणि त्याबरोबर असे छोटे छोटे गोले तुम्ही करून घ्या आणि त्याला ना मीडियम फ्लेमवर किंवा एकदम लो फ्लेमवर छान असं परतून घ्या. ते आतपर्यंत पण छान शिजल्या गेलं पाहिजे, म्हणून मी तरी प्रेफर केलं की एकदम लो फ्लेमवर त्याला छान परतून घेऊ. त्यानंतर हे माझं प्रेमिक्स होतं व्हेज मंचुरियन असं काहीतरी. तुम्हाला हे कुठेही मिळून जाईल 10 रुपयात. याला 300 ml पाण्यामध्ये त्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. ते मी ऑलरेडी तिथे मिक्स करून ठेवलं आहे. त्यानंतर मी थोडंसं तेल घेतलं आहे. त्यात तुमच्या ज्या काही आवडीच्या व्हेजिटेबल्स आहेत ते तुम्ही घालू शकता. माझ्याकडे फक्त 2च अवेलेबल होते म्हणून मी 2च घातले, कांदा आणि शिमला मिर्च. त्यानंतर आपण जे मिक्स बनवलं आहे ते यात घालायचं आणि याला उकळी येऊ द्यायची. यात तुम्हाला त्यानंतर कोणतेच स्पायसेस घालायची गरज नाही अजिबात. आणि 300 mlच पाणी घ्या, त्यापेक्षा जास्ती घेतलं तर पातळ कन्सिस्टन्सी होते. जी चूक माझ्याकडनं झाली होती, तर तुम्ही फक्त 300 mlच घ्या. त्यानंतर याला छान असं उकळी येऊ द्यायची आणि उकळी आल्यानंतर ना आपले जे काही मंचुरियन आपण रेडी केले आहे ते सगळे यामध्ये घालून घ्यायचं. त्यानंतर सुद्धा याला 5 ते 7 मिनटं थोडंसं उकळू द्यायचं किंवा 2 ते 3 मिनटं तरी उकळू द्या. म्हणजे खूप जास्ती सॉफ्ट नाही होत, पण ते कसं आतपर्यंत त्याची ग्रेव्हीचा फ्लेवर आला पाहिजे म्हणून. त्यानंतर असे माझे मस्त मंचुरियन रेडी होते. आता मी इथे प्लेटिंग करायला घेणार आहे. प्रीतमला फक्त व्हेज जे पुलाव तर नाही, फ्राईड राईस माहिती होतं की बनवणार आहे, पण हे मंचुरियन त्याच्यासाठी सुद्धा सरप्राईज होतं. सो इथे मी त्याची प्लेटिंग करून घेत आहे. पण ॲक्च्युली याची क्वांटिटी खूप जास्ती झाली होती, तर आम्हाला हवं तेवढं आम्ही काढून घेतलं आणि बाकी सगळं मी पॅक करून एका मावशीकडे दिलं जी आमच्याकडे कामाला येते. आणि असं काहीसं होतं आजचा मेन्यू. तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा. आणि याच नोटवर मी माझा व्हिडिओ एंड करते. आय होप की तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि भेटूया अशाच मस्त एका व्हिडिओ बरोबर. तेव्हापर्यंत बाय. स्वतःची काळजी घ्या अँड टेक केअर गाईज.